आजी आली तेव्हापासून आम्हाला फक्त आजीसोबतच खेळायचं आहे, बाकी आम्हाला कोणी नको. काय बनवायचं? बिस्किट. आमचा आकर्ष आता बोलायला लागला आणि त्याला काय पाहिजे हे तो सांगायलाही लागला. तर रोज मी त्याच्यासमोर बिस्किट खा आणि माझं बघून तोही मला रोज बिस्किट मागतो, पण मी त्याला ते देत नाही कारण ते अनहेल्दी असते. सो आज मी मनावर घेतलं आणि पिल्लूसाठी बिस्किट बनवायची तयारी स्टार्ट केली. याआधी मी कधीही बिस्किट बनवलेले नाहीये. माझं फर्स्टच ट्राय होतं. 1-2 युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले आणि प्रोसेस स्टार्ट. यामध्ये थोडं मी गव्हाचं पीठ, ड्रायफ्रूट पावडर, रागीचं पीठ आणि ओट्सचं पीठ टाकलं आणि थोडंसं गूळ, बेकिंग पावडर, बटर आणि गुळला मस्त असं मिक्स केलं आणि मस्त सर्व मिक्स करून डो रेडी केला. तेवढ्यात लाईट गेली आणि बिस्किट बनवण्याची प्रोसेस स्टॉप करावी लागली. आकर्ष आता 18 मंथ्स कंप्लीट झाला आहे आणि त्याला जे पाहिजे ते दिलं नाही की त्याचे असे टॅन्टरम्स आम्हाला बघावं लागते. थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळली आणि मी बिस्किटचं डो फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं. ते कापले आणि मी ते ओव्हनमध्ये ठेवलं आणि थोड्या वेळातच माझे बिस्किट पण रेडी होते. छान झाले होते. नॉट सो गुड, नॉट सो बॅड. पिल्लूला त्याच्या आजीने झोपू घातलं आणि आज खूप दिवसांनी माझी निंबू पाणी प्यायची फार इच्छा झाली होती, म्हणून मी एक निंबू घेतला आणि मस्त छान निंबू पाणी बनवलं. लहानपणी उन्हाळ्यात घरी पाहुणे आले की हेच सरबत असायचं. सर्वांचं सरबत पिऊन झाल्यावर उरलेल्या सरबतवर नेहमी मीच डाका टाकायची कारण मला निंबू सरबत हे फारच आवडतं. छान निवांत बसून निंबू सरबत एन्जॉय केलं. आज आम्हाला बाहेर जेवण करायला जायचं होतं म्हणून छान पटपट आवरलं आणि आम्ही तिघेही रेडी होऊन हॉटेलला पोहोचलो. छान मस्त जेवण केलं आणि आम्ही आमच्या घराकडे पायीच निघालो कारण हॉटेल एकदम घराच्या जवळच होतं. बाय.